कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे। मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे, बंदर खात्याचा। महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा 26% वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा, 26%। आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे। प्रधानमंत्री असतील, आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करतायत। वाढवण बंदरामुळे आपला देश आज जिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये, बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या 5 क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे। जो 20 मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात, जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही, कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदडा बंदर आहे, मुंदडाकडे बंदर आहे, तो 17 मीटरचा आहे, हा 20 मीटरचा आहे। आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज, मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात। अच्छा, मग नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर 12 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहे, महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत। आणि त्यासाठी आदरणीय लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे कार्यक्रम सुरू आहेत। त्याच्यामध्ये आमच्या मत्स्य व्यवसाय खातं पण आहे, कारण का असंख्य मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या, त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य कुठलं, या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय। एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे 12 लाख तरुण तरुणींच्या नोकऱ्या आणि 2 हाताला काम मिळत असेल, तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे? त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत, काही मराठीही आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर मराठी आहेत, जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहे, कामं करतायत आणि मोठे होत आहेत। मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला? हे ना जैतापूर नको, हे ना नाणार नको, हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे। चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोहोचत असेल तर कोणाचा त्याला विरोध होता कामा नये असा मताचा मी आहे। म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे कोणीतरी दिली हे निश्चित आहे।